हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत, बघू शकता. आणि हे आमचं रात्रीचं फॅमिलीवालं सेलिब्रेशन. आणि आता ऑलमोस्ट इकडे सर्वजण आहो पण जेवत आहे आणि सर्व गाथा पण जेवते. आणि इकडे आलो आहे आम्ही हॉटेल पंचवटी. का हे बघत राहा व्लॉगमध्ये. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आज आहे 13 मे. तर आज खूप स्पेशल असा दिवस आहे माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीसाठी, तेच माझे आहो. सो आपण अगोदर त्यांना विश करूया. त्यांची ते सुरुवात करू राहिले देवपूजेने. तर आज आहे आहोंचा बर्थडे. सो पहिले त्यांना विश केलं, तर त्यांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे मस्त असं देवाच्या नामस्मरणाने. तर या ठिकाणी आहो देवपूजा करताय आणि मी त्यांना विश केलं आहे. यानंतर ना आम्ही गेलो नाश्त्यासाठी बाहेर. हे बघू शकता तुम्ही, सिन्नरमधलं हे हॉटेल आहे पंचवटी. हे त्याचं ॲम्बियन्स चेक करू शकता तुम्ही, छान. तो त्यांच्या बड्डेच्या निमित्ताने नाश्त्यासाठी सुद्धा, जेवणासाठी तर तसंही जाणार आहे, पण नाश्त्याला पण आलो आहे आम्ही बाहेर. सो वेटिंग फॉर डोसा. या ठिकाणी पप्पा गेले होते स्कूलला आणि आई बोलल्या की दादा आणि माझ्यासाठी पार्सलच घरी आण. सो मग ताई, मी, गाथा आणि आहो आलो आहे मस्त नाश्ता करण्यासाठी बाहेर. सकाळची बरीचशी कामं आटपून, लाईक क्लिनिंग वगैरे सर्व काही करून आम्ही या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आलो आहे. तर यानंतर आम्ही छान असे एक किती 15 ते 20 म्हणता येईल लोकांसाठी मिसळ बनवलेली. ती कशी बघा, सुंदर असा या ठिकाणी आम्ही हा मला डोसा ऑर्डर केला. त्यानंतर मस्त छान त्याचा आस्वाद घेतला. या ठिकाणी आहोनी त्यांच्यासाठी मस्त फालुदा पण मागवला होता. या ठिकाणी नाश्ता झाला आहे आणि आम्ही बसलो आहे जरा वेट करत. आहो गेले गावामध्ये बिकॉज ते आणत आहेत मस्त. आता आज आम्ही मिसळ बनवणार आहे आणि आम्ही कुठे जातो आहे आणि मिसळ का बनवणार आहे आणि स्पेशल असा ब्लॉग होणार आहे का, कशासाठी, हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच समजेल. सो त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. इकडे बघू शकता तुम्ही मिसळची ऑलमोस्ट तयारी चालली. इकडे कांदा चॉप करून घेतला आहे आणि हे बघा हे सर्व फरसाण वगैरे आणलं आहे. इकडे गॅसवरती मी कुकर चढवला. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी, जिरं वगैरे टाकलं आणि मटकी मस्त छान अशी धुवून घेतली आणि त्यानंतर एक शिट्टी करून घेतली. हे बघा तुम्ही, छान असा रंग पण आला आणि असं केल्याने टेस्ट पण खूपच छान येते. तर इकडे मसाल्यासाठी मस्त छान हा कांदा मस्त हे बघा फ्राय करून घेतला. आधी आईंनी बारीक कापला होता, त्यांना नव्हतं माहिती. सो नंतरनं हा वाला आम्ही उभा पण कापून घेतला. तर मग इकडे असा मस्त लालसर एकदम छान कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतरनं हे खोबरं हे बघा इतकंसं घेतलं आहे आम्ही आणि हा मला मसाला यूज करतो आहे मिसळ रस्सा मसाला कोल्हापुरी. छान असतो हा. तुम्ही ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी खोबरं पण मस्त लालसरच भाजून घ्यायचं. इकडे गरम पाणी करत ठेवलं आहे आणि इकडे मी जो काही मसाला मिक्सरमधनं वाटण केलं त्याची फोडणी दिली आणि जे काही आपण कुकरची शिट्टी करून घेतली होती ते मस्त सर्व मसाला मिक्स केला. यानंतर मोठ्याशा पातेल्यात मस्त छान शिजून घेतली. तयार झालो आहे आणि आता कुठे जातोय का आणि कशासाठी तर ते तुम्ही बघत राहा. खूप तुम्ही पण हा व्हिडिओ आणि हे ठिकाण बघून खूप म्हणजे इमोशनल होणार आहात. सो नेमकं काय, स्टे ट्यून गाईज. या ठिकाणी आई, ताई, गाथा, मी इकडे आहो बसलेत आणि हे काळे काका. पप्पा आणि दादा नाहीये, दादांना काम आहे आणि पप्पा गेलेत स्कूलला. सो आम्ही बाकी फॅमिली जातोय. स्टे ट्यून. तुम्ही फक्त ऐकताय स्टे ट्यून, स्टे ट्यून. नेमकं काय असं तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळतंय. जाताना बघू शकता तुम्ही इकडे मस्त छान डोंगर लागलेत आणि ऑलमोस्ट आता आम्ही पोचतोच आहे ह्या ठिकाणी. तर जसं की तुमचं सस्पेन्स इकडे संपतं आहे, तर आम्ही आलो आहोत समर्थ सावली बाल संगोपन केंद्र या ठिकाणी. तर आज आम्ही
खूप छान असा दिवस या सर्व बालकांसोबत स्पेंड करणार आहोत. हेच होतं आजच्या व्हिडिओचं सस्पेन्स. तर छान सुंदर आणि त्यांचा जेवणाचा टाईम आम्ही अगोदरच विचारून घेतला होता, जो की होता 12. इकडे ऑलमोस्ट टोटल 28 मुलं आणि मुली आहेत. सो बाकीचे गेले आहे त्यांच्या घरी. इकडे सो एवढे होते. तर मग त्यांनी सुंदर असं मस्त आमचं वेलकम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही बनवून आणलं होता मिसळपाव. तर खूप छान त्यांनी जेवणाचा श्लोक म्हटला आणि बघा तुम्ही मस्त त्यांना तर इतका असा आनंद झाला होता ना आम्हाला जेव्हा बघितलं. माझ्या हातामध्ये गातं होती, सो तो मोमेंट मला कॅप्चर नाही करायला मिळाला. तर मग खूप छान संस्कार वाटले यातनं. त्यांनी ऑलमोस्ट 3 श्लोक म्हटले, खूप छान. आणि इकडे त्यांना जो आनंद होता ना तो खरंच शब्दात सांगण्यासारखा नव्हताच. तर तो फील झाला एकदम. आणि खरंच असाही बड्डे तुम्ही पण सेलिब्रेट केला पाहिजे. या ठिकाणी गाथाला पण त्यांच्यासोबतच जेवायचं होतं आणि खरं तर आम्ही गाथामुळे पण हा विचार केला होता की चला सर्व मस्त आपल्या गाथालाही छान वाटेल. आणि कसं आहे ना, लहानपणापासूनच जर आपण आपल्या बाळांना अशी सवय लावली ना तर खरंच त्यांना पण त्यांच्यामध्ये ती समाज कल्याणची ओढ आहे ती निर्माण होते. इकडे आहो पण बसले. खूप छान वाटलं इथे येऊन. आता सर्वांचं जेवण झालं आहे. आता आम्ही मस्त केक कटिंग करणार आहे. बघत राहा तुम्ही आणि तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटतंय हे सांगत राहा कमेंटमधनं. हे तुम्हाला अनाथ आश्रम वाटतंय का? नाही ना, अगदी घर ना. तर खरंच आम्हाला इथं जाऊन प्रत्यक्ष ते बघून खूप जास्त आनंद झाला. कारण की अनाथ म्हटलं तर आई वडील नाही, पण अशी थोडी पण फिलिंग तिथं जाणवलीच नाही. अगदी घरासारखं त्यांच्यासाठी वातावरण होतं. आणि हे बघा रिकाम्या फावळा वेळामध्ये म्हणजे सायंकाळी हरिपाठ पण होतो आणि हे बघा हवा पण एकदम सुंदर खेळती होती इथे आणि गरमी पण जाणवत नव्हती. निसर्गाच्या एकदम सानिध्यामध्ये ठाणगाव ह्या ठिकाणी हे आहे. या ठिकाणी हा जो रूम बघताय तो मुलींसाठीचा स्पेशल आहेत. तर ज्या मुली छोट्या आहेत तर त्यांचे जे टेक केअर आहे त्यांच्यासोबत त्या झोपता आणि बाकी ज्या मोठ्या आहेत त्या इकडे कॉटवरती झोपता असं आहे. तर इकडे हे बघू शकता तुम्ही ह्यांचे सर्टिफिकेट्स जे की इथं लावलेले आणि त्यांना वाचण्यासाठी इकडे सर्व बुक्स पण ठेवलेले. तर या ठिकाणी हे बघा इकडे वॉशरूमची सुविधा आहे. त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन पण आहे आणि या साईडला हा किचन आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे सर्व किती मस्त प्रॉपर अरेंजमेंट्स आहे, व्यवस्था. ॲक्च्युली मला हे व्हिडिओमध्ये नव्हतं दाखवायचं, बट स्टील तुम्हाला पण समजलं पाहिजे की खरंच किती छान त्यांनी सर्व काही मेंटेन केलं आहे. सो मग केलं मी तुमच्यासोबतही शेअर. तर हा बघा हा छोटासा मल्हार जो की खूप जास्त बडबड करत होता आणि हे बघा तो त्याचं लोशन दाखवत होता. इकडे गाथा पण त्याच्यासोबत छान असा सुंदर टाईम स्पेंड करत होती आणि त्याला दादा 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 म्हणत होती. आम्हालाही खूप छान वाटत होतं. त्यानंतरनं मस्त सर्वांचं जेवण झालं आणि आम्ही या ठिकाणी बाहेर आलो. मस्त खूप छान बघू शकता तुम्ही, एवढा कडक उन्हाळा आहे तरी पण इकडे सर्व काही एकदम प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. मस्त ग्रीनरी. या ठिकाणी मुलं जे आहे ते 4 वाजता खेळत असतात आणि हे जे तुम्ही बघताय जे बांधकाम चालू आहे ते प्रॉपर त्यांच्या फ्युचरसाठीच आहे. मस्त सेपरेट लायब्ररी वगैरे असणार आहे. सो जेव्हा ते प्रॉपर होईल तेव्हा पण आम्ही जाऊ. ह्या साईडला मस्त स्विमिंग पूल पण होता. आता सर्वजण इकडे जमतायत. मस्त आम्ही केक आणला होता सर्वांसाठी हे बघा. आणि खरं तर ही आमच्या आहोंचीच आयडिया होती की तुझं पण मन केक कंप्लीट झालं आहे आणि माझा बड्डे. सो असं काही आम्ही केलं आहे. खूप छानसं सेलिब्रेशन. तुम्हालाही आमची आयडिया कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की खरंच हा व्लॉग शेअर झालाच पाहिजे. बिकॉज सगळ्यांनी पण असं म्हणजे
ह्या मुलांसोबत टाईम स्पेंड करावा, हाच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा हेतू आहे. इकडे मी आहोंचं ऑप्शन केलं आणि खरंच त्या चिमुकल्यांचा जो आनंद आहे ना तो बघण्यासारखा होता. त्यांना पण कुठेतरी आपलेपणाची भावना, आपल्यासाठी कोणीतरी येणार. इकडे सर्वजणांनी आहोंचं जे वॉच आहे ते बघितलं आणि सर्वांना आता वॉच पाहिजे. आम्ही नेक्स्ट टाईम सर्वांसाठी वॉच घेऊन जाणार आहे असं आमचं ठरलं आहे. सो इकडे मी पण ऑप्शन करून घेतलं, आईने पण ऑप्शन करून घेतलं आहे आणि ताईंने पण. आणि रात्रीचं पण आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत छानसं फॅमिलीवालं. तेही मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा. हे बघा इकडे छानसा आम्ही जो आहे बड्डेचा केक कट केला आहे आणि मस्त त्या बघा तुम्ही त्या चिमुकल्यांना किती जास्त आनंद होतो आहे. सो मग इकडे आणि खरंच आहोंना पण खूप छान वाटलं. ॲक्च्युली आम्हा पूर्ण फॅमिलीलाच खूप छान वाटलं. पप्पांना ड्यू टू सम रिझन आणि दादांना नाही येता आलं, पण आम्ही असं ठरवलं आहे नेक्स्ट टाईम पूर्ण फॅमिलीच जाऊया. पण कधी कधी नाही होते पॉसिबल, जसं की आज नाही झालं आणि आम्ही जितके होतो तितके गेलो. आणि हे बघा आहोंना केक भरवला आणि आहोंनी पण सगळ्या चिमुकल्यांना केक भरवला आणि मस्त सर्वांनी आता केकचा आस्वाद घेतला. आणि इथल्या ज्या खरंच ज्या ताई आहेत ज्या बेबींची केअर घेतात त्यांनी पण खूप छान केअर घेतात सर्वांची. मस्त काय हवं नको, कोणाला पाणी पाहिजे, कोण काय करतं आहे, अगदी आईप्रमाणेच त्यांची काळजी घेतात. आणि स्वच्छता क्लीननेस पण ह्या ठिकाणी प्रॉपर मेंटेन आहे. हे बघा याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे जी नर्सरी आहे याच्या एक्झॅक्ट समोर, जर तुम्हाला कधी यायचं असेल तर मी ॲड्रेस मेन्शन करते. त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे इथे ठाणगावला समर्थ सावली म्हणून बालसंगोपन केंद्र. हे बघा इथं ही नर्सरी त्याच्या समोर. इकडं हा मल्हार खूपच क्यूट होता, मस्त छान छान. हे बघा सगळे त्यांचे नाव सांगताय. तुम्हाला असं व्हिडिओच्या माध्यमातून जाणवत असेल की मी इथं व्हॉईस नाही ठेवते, कारण की नाहीच ठेवला पाहिजे, इकडे अलाउड नव्हतं. आणि कशाला ना आपण पण एक्सपोज करायचे त्यांचे नेम्स वगैरे. आणि खरंच हे मुलं खूप हुशार आहेत. 99 असं त्यांचा स्कोर आहे. ऐकून पण छान वाटलं. सो आहोंनी त्यांच्यासाठी हे बघा गिफ्ट्स आणलं होतं. गिफ्ट्समध्ये त्यांच्याच हिताचं होतं, म्हणजे बुक्स आणलेले होते, नोटबुक होतं आणि त्यांना कॅडबऱ्या पण दिल्या. आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला. काय गिफ्ट आहे, काय गिफ्ट आहे, काय गिफ्ट आहे. पण खरंच बुक्सच दिले पाहिजे असं मला वाटतं, कारण की ते युजफुल आहे. आणि इथं आहो गाथाला घ्यायचंच विसरून गेले होते गिफ्ट. ती विचारत होती माझं कुठे. बघा आमच्या छोटूशा गाथाला पण किती जास्त आनंद होतो आहे ना. आणि मस्त हे बघा आता आम्ही निघालो तिथनं आणि रस्त्यात जातानाच आम्हाला इकडे देवीचं मंदिर लागलं. आय होप तुम्ही व्हिडिओ खूप जास्त एन्जॉय करताय. हे बघा इकडे चालू होती शूटिंग. हा पण एक महत्त्वाचा दिवसातला खूप छान असा ठरला आहे दिवस. हे बघा इकडे सर्व गाड्या उभ्या आहेत आणि त्यांनी एकदम मस्त आम्ही देवीचं दर्शन घेतलंय. आता मी तुम्हाला दाखवतेस कसं शूटिंग चाललंय ते. झी TV वरती तू ही रे जी सिरियल आहे त्याचं हे शूट आहे. इथे काहीच नाही आहे. हा जो तुम्ही इथलं हॉटेल जे बघताय ना ते त्यांनी हुबेहूब तयार केलं आहे. पूर्ण प्रॉपर सेटअप जो आहे ना तो लावला आहे त्यांनी. आम्ही देखील फसलो होतो की इथं ऑलरेडी हॉटेल असेल, बट असं नाही आहे. त्यांनी तो सेटअप उभा केला आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान मस्त कॅमेराचे की जे सर्व प्रकारचं लाईक जवळून लांबून जे काय त्यांचं शूट असेल ते घेता येईल. इकडे सर्व टीम बसली होती. तू ही रे म्हणून सिरियल आहे. हे बघा हा गाडा पण जे की आपण टी व्हीमध्ये बघतो त्याचं ॲक्च्युअल शूट कसं होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. बट विषय असा झाला की नेमका त्यांचा लंच टाईम होता आणि मग मी असं सर्वजण जेवण करताय आणि मला पण चांगलं नाही वाटलं की जेवताना कोणाला डिस्टर्ब करायला. सो मी शॉट घेणारच होती. आता टुवर्ड्स होम आलो आहे रिटर्न आणि या ठिकाणी होतो आहे इव्हिनिंगचा चहा.
थोडासा सर्वांनी रेस्ट केला. त्यानंतर मस्त असा इव्हिनिंगचा चहा घेतला आणि इकडे एक साईडला देवपूजा. मस्त घरामध्ये देवपूजा सायंकाळच्या वेळी खूप छान वाटतं. उन्हाळ्याच्या वेळी तरी मस्त हवा असते एकदम प्रसन्न. सो मग यानंतर आम्ही केलं होतं आमचं फॅमिलीवालं सेलिब्रेशन. इकडे हे बघा, गाथा पण रडती आहे. पप्पाने न्यू ड्रेस घातला, तिला पण न्यू ड्रेस पाहिजे. सो मग हा ड्रेस तिला घालायचा होता. ॲक्च्युली तो प्रॉपर फिट नाही होते, जे की तुम्ही बघू शकता, पण ती ऐकतच नव्हती. या ठिकाणी आता औक्षणासाठी मस्त ताट केलं आहे. इकडे बर्थडे बॉय पण रेडी आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही गाथाने पण ऑप्शन केलं आणि तिने तिच्या पप्पांसाठी काय गिफ्ट आणले. सो ह्याच्यामध्ये आहे शर्ट. बघा तिचा किती आनंद. मी देणार, बीन देणार असा तिचा हट्ट. आणि यानंतरनं आम्ही सर्वजण गेलो जेवणासाठी. ताई आणि दादा नाही दिसणार लगेचच व्हिडिओमध्ये, बिकॉज ऑफ त्यांना एका ठिकाणी लग्नाला पण जायचं होतं. सो ते तिकडे म्हणजे हजेरी लावून येणार होते. या ठिकाणी आम्ही आलो आहे हॉटेल शाहू. तर तुम्ही बघू शकता इथलं सर्व जे आहे. खूप छान वाटत होतं सायंकाळच्या वेळी. आणि ॲक्च्युली आम्हाला बाहेर जेवायला बसायचं होतं मस्त थंड हवेमध्ये. सो आम्ही ह्या हॉटेलला प्रेफरन्स दिला, कारण की सकाळीच पंचवटीमध्ये गेलो होतो. सो मग इकडे आत्ता आलो आहे शाहूला. तर इथे आहे हे मस्त असा ह्यांचा इंटेरियर. इकडे बड्डेसाठी त्यांनी बघा ना असं केलं आहे, मस्त बॅनर लावलं आहे, छान वाटत होतं मस्त. आणि इकडे सर्व मस्त कुंड्या वगैरे छान वाटतं. इकडे गाथा त्याच्या पप्पांसोबत मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करते आहे. आम्ही अगोदर जाऊन ऑर्डर वगैरे दिली होती. आई आणि पप्पा येतच होते मागणं. तर बघू शकता तुम्ही आले आणि आम्ही सर्वजण इकडे जेवायला बसलो आहे. गाथाला पण मस्त जेवायला ड्रेस खराब करू नये तिने म्हणून इकडे आम्ही लावलो होतं टिश्यू पेपर. त्यात पण तिचा हट्ट चालू होता नको. असं काही होतं आमचं फॅमिली सेलिब्रेशन. आणि हा संपूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच आजचा व्लॉग खूप छान होता. सगळ्यांना बाय.